मित्रांनो, मी ऋतिक मालुसरे तुमच्या ठिकाणी पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ. तर आता बॅग बिग बघून तुम्हाला समजलंच असेल. तर आता पुन्हा एकदा निघालेला आहे फिरायला. सनीच्या गावी जायचं. सनीचा अचानक फोन आला आपल्याला की येतोयस का म्हणून. तर बोललो चल जाऊन येऊया. तर चला आता आपण जाणार आहे पुण्याला. पुणेकर आम्ही येतोय. तर आता निघू आम्ही थोड्या वेळात. निघालो चाल आतमध्ये. चला आता पुणे एक्सप्रेस लागणार आहे. जरा चाय पिऊ आपण. पुन्हा एकदा निघालेलो आहे. मजा मस्ती आणि धमाल ट्रिप करायला मस्त मजा येते. आता नॉनस्टॉप जाणार आहे पुणे एक्सप्रेसने. वाव बघा कसला भारी रस्ता आहे. असं पुणे एक्सप्रेस भाई नॉनस्टॉप सुद्धा आपण चाललेलो आहे. सनी तुझा चेहरा दाखव. माझा कसं दाखव. सेल्फी ऑन कर ना. तू पण काढू शकतो. अशा प्रकारे ऋतिक आता गाडी चालवतोय आणि मी त्याच्या बाजूला बसलेलो आहे. बघू शकता किती छान आहे. 1000ची स्पीड आहे. 1000 नाही रे 80. लास्ट आपला 80 असतं. 80 आता सध्या बोलतोय 80ची स्पीड आहे, पण चालली ती 92 95. 100ची लिमिट आहे ना याच्यावर. 100ची लिमिट आहे. तर बघू शकता तुम्ही अशा प्रकारे रस्ता आहे. इकडे रे बघ नीट बघ. 80 दाखवत बघा 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 80 77 आहे आता कमी केली तुम्हाला दाखवायची म्हणून. कॅमेरा होता. चला लोणावळा चला. तुम्हाला चिक्की घेऊन येऊ का? लोणावळ्याला गेल्यावर तुम्हाला चिक्की असं ऋतिक घेणार आहे बोलतोय तुम्हाला. ॲड्रेस पाठवा पटापट कमेंटमध्ये. हां लवकर ॲड्रेस पाठवा, मग तुम्हाला तसं पार्सल करतो. पप्पा बघता तुझे. पप्पांना काय बोलायचं? तुम्हाला काय बोलायचं आहे? हे माझे मम्मी पप्पा आहेत. हाय बोला. आपला भाऊ घरी आला नाही. हा घरूनच बघा त्याला घरी काम करतोय. आणि आम्ही आता आलेलो आहे फूड कोर्टला. सोलापूरला जाताना थांबलेला तो वालाच फूड कोर्टचा मेन्यू. व्हिडिओ स्टॉप करून बघा रे. असा आहे हा फूड कोर्ट. काय रे भाई आपली कॉफी अजून आली नाही. आली काय ते? हो गरमागरम आणि एकदम असं आरामात जजमेंट घेऊन जायला लागतंय. मी कॉफी घेतली आणि चाय घेतली. चायची क्वांटिटी कमी येत होती ती. आणि त्याच्यामध्ये टेस्ट करूया चाय आणि कॉफी. माझी वाली चाय आहे. हा 40 रुपयाची. 40 ना? तुझी 40 वाली आहे, माझी 35 वाली आहे. स्ट्रॉंग थोडी स्ट्रॉंग आहे. थोडंसं हे वाटतंय रे साखर कमी दिली वाटतं. आणि माझ्या इथे साखर जास्त दिली. गोड बनवला माझा चहा. कॉफी घेतली. मी कॉफी घेतली आणि माझ्या मम्मीने चहा घेतला आहे. आणि मम्मी पप्पांमधली कॉफी टेस्ट करतो. तू कशाला काय बोलतोय? नाही वाटली तुम्हाला? का हो? टेस्ट बरोबर नाही. टेस्ट बरोबर नाही. मम्मी तुझा चहा कसा आहे? लय गोड आहे. 35 रुपयाचा चहा. त्याच्यात असं वाटतं तर दूध करपवलेलं आहे. दूध करपवलंय? नाही नाही. आपल्याला काय कॉफी प्यायचं माहिती नाही आहे का? आपण फर्स्ट टाइम पितोय का? मी सांगायला लागलो. सर्व बसतात तिकडे. काय बघते खिडकीतून कोणाला बघते? गाडी गाडी कुठे येते? इकडे तोंड कर ना. आपण फिरायला आलोय ना दोघे. इकडे तोंड कर. माझा अच्छा माझ्या हातात आहे. मी कसं काय सांगू? असं वाटलं तुला. तू असा ओढलास ना अंगावर. तुम्ही सांडावला चहा. मी नाही. कॉफी घेतली बघ. पण तुम्ही कॉफी घेतली हे बघा आणि मी कॉफी चहा आणलाय. सनी यांनी चहा सांडवला. पप्पांनी कॉफी पिताय. नाही. मी कॉफी पितोय. माझ्या मुलाला असतं ना असं
असं डायरेक्ट उडेल का माझा ग्लास पण तिकडे आला जाऊ दे बरं ते कसं कसं मम्मी कसं कपाने जाता ते रस्ता असं असं ते रस्ता कॉफी पियालो. आता डायरेक्ट आपण डिनरसाठी थांबणार आहे. चला सागर रेस्टॉरंट. आम्ही आलो साई सागर प्युअर व्हेज रेस्टॉरंटला, जे की आहे मोई रोडच्या जवळ काहीतरी आहे. आणि इथं गॅसचं शॉर्टेज चालू आहे, त्यामुळे फक्त लिमिटेड फक्त लिमिटेड व्हरायटी कमी झालेलं आहे. चला बघूया आपण इकडचं काय फेमस खातो. लिमिटेड मेन्यू. हो, मसाला पापड मागवलेला आहे. आधी आपला मसाला पापड आलेला आहे. हो अर्धा चंद्र झालेले आहे. मसाला पापड काय कसा आहे मसाला पापड? छान आहे. खाल्लाच नाही अजून. खाल्ला, एक पीस खाल्ला. हो पापड भारी आहे रे आमचं. मस्त फ्राईड पापड त्याच्यावर पापड एकदम चविष्ट आहे. कुरकुरीत. स्टार्टर आलेला आहे पनीर चिल्ली. चला बघा इथूनची पनीर चिल्ली कशी आहे. हे काय केलं ठीक आहे. चिल्ली वगैरे असे ओके ओके. पनीर चिल्ली मागवणार आहे त्यांनी 5 पैकी 3.5. थोडीशी कडक आहे. बघायला गेलं ती सॉफ्ट असते ॲक्च्युली. मस्त लागली पनीर चिल्ली. खूपच छान आहे. पण पनीर थोडंसं हार्ड वाटतं. क्रिस्पी. चिल्ली चिप्स कोणाची तरी क्रिस्पी होते ते आपल्या चिल्लीमध्ये करणार. हा ना, चिल्ली आणि क्रिस्पीमधला फरक नाही समजा त्या. क्रिस्पी वेगळी असते ना. पनीर क्रिस्पी वेगळं असतं आणि याला क्रिस्पी चिकन चिली क्रिस्पी. रिव्ह्यू दे ना. मला नाही आवडलं. 10पैकी तू याला किती मार्क्स देते? त्यापैकी काही छान पण आहे. 5 मला. 10पैकी पप्पा 10पैकी 5. अरे मी बोलले ना मग. टेस्टी पण आहे पण हे केलेलं आहे म्हणजे हार्ड आहे. ॲक्च्युली हा वरून क्रिस्पी बनवलंय ना म्हणून इकडे बघू. पहिली रोटी मला दिली. बटर टाकलाय की काय आहे भाई. पूर्ण बटरची स्लाईस. मशरूम टिक्का मसाला. हो दिसायला तर खूप सुंदर आहे यार. बस का रे एकच मशरूम 2 मशरूम टाकतो. आधी आपण लिंबू पिळणार आहे मस्तपैकी. भाजीवर नंतर टाकणार आहे. बघूया की ग्रेव्ही कशी आहे, स्पायसी आहे की. शेवभाजी एक मागवलेली आहे. चला आधी काय खाऊ? रोटी. मित्रांनो आधी काय खाऊ सांगा, शेवभाजी की मशरूम? हे होतं ना. आधी मी शेवभाजी खातो. चला त्यांना प्युअर व्हेजमध्ये चला शेवभाजी. शेवभाजी गोड आहे. मला तिकडे घेऊन ग्रेव्ही यांची खूप छान आहे पण भाजी थोडी गोड आहे. बटर बोलला टेस्ट भारी आहे. नाही रे. भाजीची टेस्ट मशरूम सॉफ्ट आहे. चांगलं हे शिजवलेलं आहे पण भाजी गोड लागते. ग्रेव्ही त्यांची गोड ग्रेव्ही ग्रेव्ही गोड Spiciness लागते. नाही. आणि आता शेवभाजी ट्राय करतो.
अजून गोड. तिथं अजूनच गोड आहे. आणि जैनला पण आहे का रे पाठीमागे स्पायसनेस लेवल थोडी जास्त वाटते मला. त्याच्यामध्ये बाई 10%, 10पैकी ना फक्त 3.5. मशरूम माझा खूप फेवरेट आहे मित्रांनो. हो हो. सेम गोडच आहे मशरूम. तर 5 पैकी मला रेटिंग भेटले 2. आवडीसारखी भाजी नाही झाली. पण डाळ भात थोडंसं ओके ओके आहे. बघा यांनी मागवलं मँगो मिल्कशेक. मिल्कशेक तरी आहे का? नाही बोलू शकत. ओके ओके बाई. ओके ओके. हे पण ओके. मग नको संपव. मित्रांनो हा आहे हॉटेल. दिसायला खूप सुंदर आहे, मोठं आहे. बघा वरती राहायला सुद्धा आहे वाटतं. पण पोचलो आहे तुमच्या गावात. वाव, किती दिवसांनी गावाला आलो आहे. गाव साईडला आलं मला खूप भारी वाटतं. समोर तुळशी आणि नारळाचं झाड. हे आहे सनीचं घर गावचं. बघा लवकर उठणारा बोलला, पोरगा अजून उठला नाही, आत्ता उठवलं. वाव गाय. आणि हे अच्छा असं बांधलंय का? राऊंड मरण नेलंय की काय? गुड मॉर्निंग पुणेकर. कुठलं गाव रे तुझं हे? इकडे म्हाळुंगे पडवळ. म्हाळुंगे. म्हाळुंगे पडवळ. म्हाळुंगे पडवळ या गावामध्ये आम्ही आता आलेलो आहे. मगाशी मी तिथे गेलो. तिथून काय असं पठार दिसतंय ना वारी, तिथून दाखवतो. किती सुंदर आहे. फुल शांतता आहे ना सनी. तिथे शेती आहे, तिकडे पण शेती आहे. काय रे? गहू. बाजरी. बाजरी. हा बाजरी. चल तुला आपलं शेत दाखवतो. चला. काय रे वैते? बैल तू काय बोलतो? शंभू. शंभू. वाह, कसला भारी व. वारी वाई. त्याला बैलगाड्यासाठी रेडी करायचं आहे. हो हो. बैलगाडा शर्यत. बैलगाडा शर्यत तवसनच रेडी. अरे भारी बोलतो. हे काय लावलंय? हो हो. वाव, आंबे आलेत भाई, कैरे आलेत बघ तिथं. ते तुमचं आहे कैर? काय बोलतो? आपण काढू शकतो? अरे वाई. आणि किती खालते आलेत. कलम लावलाय वाटतं. बघ कसलं भारी वाटतंय इथून चालायला. एवढ्या महिन्यानंतर असं गावाला यायला खूप भारी वाटतंय. अच्छा, हे शेत का? हो. आणि हे का लावलंय? विचारू नंतर. मला माहिती काय वाटण आहे का? हा. नाही रे, हिरवे वाटाणे. वाटाणे थोडी आहेत. मग काय? मूग आहे ती. हा मूग आहे. मूग लावलेत काय भाई. पूर्ण मूग लावलेली अशी.
पूर्ण इथपर्यंत. आणि हे बघा हे कैरीचं झाड. मगाशी मी बघत होतो ना तर मला हेच दिसलं. बोललो आधी विचारूया कोणाचं आहे. सनीचं आहे तर आता मला वाटतं गोणी घेऊन यायला लागेल. वा वा वा, चिकूचं झाड आहे बघा, चिकू आलेत. पिकले नाहीत अजून. हा ना, कसलं भारी वाटत असेल ना झोपायला इथं. दुपारच्या टायमाला पण एवढ्या उन्हामध्ये येतो. हा भाई, हे काय आहे? एक कांद्याचे गोंद बोलतात. राहू नाही शकत इथे शेती केली. कांद्याचे गोंद, हा, ते काय असतं? त्या झाडाच्या खाली कांदा आहे. हा अच्छा, ओके. म्हणजे ते कांदाच आहे ना? कांदा आहे तो. आणि कांदा लावलाय. फुगलंय ना, हा. ते कांद्याची बिया आहेत. कांद्याच्या बिया. तिथे समोर पण कैरीचं झाड, ते पण तुमचं? नाही, ते आपलं आहे. अच्छा. हे बघा, हा मग तुम्हाला आंबा दाखवतो. हा मग आंबा दाखवून आलो. हो हो हो, बघा काय बोलतायत. घेऊ का? हो का, कसं हाताला लागतोय. अरे हा पिवळा पण झालाय बघ. वा, याला बोलतो सुख. सुख सुख सुख. मित्रांनो किती खालती आहे बघ. बघूया आपण किती आंबे काढू शकतो. तर सगळीकडे ऑलमोस्ट शेती केलेली खूप भारी वाटतंय. इकडे पण किती खालती येत रे भाई. तेव्हा हा केवढा मोठा झालाय. हो हा, बघा किती खालती. खात नाही वाटते लोक. कैरी आहे ना. हा ते तर आहेच. अहो इकडे अजून एक नवीन उगवलाय झाड. हे कसलं झाड आहे? आई शपथ, हा बघ, हा वाला बघ लांबडा, तोतापुरी. अरे बापरे, काय यार, कोणी लावलेला रे ह्याचा पाटा इथे? अरे किती खालते, किती खालते. हा बघ किती खालते. एक छोटा पोरगा पण असं हे करेल, काढू शकेल. वा, हा तेच बोललो, किती खालते. बघा जमिनीला लागत आलाय तो आता. असं वाटतं थोड्या वेळाने तो झोपून जाणार आहे जमिनीवर. बघा प्लॉटसाठी कसे असतात ते टाकतात असे गॅप. कारण की आमची तर आला ना, आमची तर असे कुंपण घालतात बाई. तुमचे तसं नाही. घालणार तरी कोणाला ते सांग. म्हणजे समज आता ही जमीन आहे, या जमिनीची अशी बॉर्डर टाकणार अशी वर. पण कुंपण अनोळखी लोकांचं बगळा आहे बघा तिथे खेळतोय. आणि त्या दोन्ही गाय आपल्याच आहेत. काय बोलतो बाई. आणि बघा कसलं असं सुंदर वाटतं. आणि बघा हेच ते पठार मगाशी तुम्हाला बोललो ना. आणि त्याच पठारावरनं वाघ पण येतात. हा वाघ पण येतात असं रात्री सनी सांगितलं मला. रात्री कोल्ह्याचा आवाज आलेला. रात्री वाघ येतात, कोल्हे येतात, चित्ता येतो, भरपूर प्राणी येतात. म्हणून मित्रांनो मी सांगतो तुम्हाला माझ्या ब्लॉगमध्ये, मी महिन्यातनं 2 महिन्यातनं 6 महिन्यातनं एकदा तरी असं गाव साईडला जावा. काय लोक तर महिन्यालाच जातात. म्हणून मी पण असं वेगवेगळ्या ठिकाणी असं गाव साईडला जातो. आता मध्येच मी पण हां महिन्याला गावाला येतो. शांतता भेटते. मुंबईच्या धावपळीपासून खूपच वेगळं वातावरण. हो, गाड्यांचा पण आवाज नाही. हे गावचे जे लोक असतात त्यांच्याच गाड्यांचा आवाज. आणि फक्त पक्ष्यांचा आवाज, गायीच्या आंबळण्याचा आवाज. कामाला सुट्टी मारा आणि जावा फिरायला, नाही तर मित्रांच्या गावाला जावा. जसं मी जातो. बघा मागे ट्रॅक्टरचा आवाज येतो. आता ट्रॅक्टरचा आवाज आपल्या इथं ऐकायला भेटेल का? नाही भेटणार. नुसतं गाड्यांचे हॉर्न ऐका. बघा हे इथं खालती पडलेलं आम्ही घेतलं. बघूया आजी काय बोलते. पिशवी घेऊन येऊ की नको. हो कसलं फुल आलं. असं चालायचं, असं पकडायचं आणि चला. नाही घेतलं.
हा अरे तो चांगला असेल सनी, पण एवढ्याला मला इथं पण आहे, पण घेतोय. हा चांगला आहे रे बाई, कोणीतरी काढलाय वाटतं. गावच्यांसाठी हे सगळं नॉर्मल आहे आणि आपल्या मुंबईकरांसाठी आपण काही ही झाडं गावाला आल्याशिवाय बघत नाही. आपल्या तर छोट्याशा बाल्कनीमध्ये छोटीशी फुलं लावतात. आजकाल तर काय काय लोक असं छोटे छोटे भेंडी, मिरची, टोमॅटो हे पण लावतात. पण हे बघायला वेगळीच मजा येते. लांबच्या लांब शेती. आजी ताजं पूर्ण कच्च आहे. सनीच्या आजोबा कसं करतो ते घरची फ्रेश इडली. अरे मम्मी फ्रेश घरीच गेले, घरी बनवले. आम्ही झोपत होतो फिरायला गेलो. वा आता निघालेलो आहे. आता चाललो पुढच्या गावी, म्हणजे आता आपण मम्मीच्या. हां सनीच्या पप्पांच्या गावी आलेलो. आता मम्मीच्या गावी चाललो. तिकडे गेलं एक मंदिराची स्टोरी सांगतो तुम्हाला. संत ज्ञानेश्वरांचं मंदिर आहे तिथे, आणि त्यांच्या पुण्यतिथीच्या टायमाला तिथे बाजूला गोड नदी म्हणून नदी एक, तर तिथे सोन्याची भांडी निघतात जेव्हा त्यांची पुण्यतिथी असते तेव्हा. ते त्या गावामध्येच आहे. तर त्या गावामध्येच आहे, तर ते तिकडे गेलं तुम्हाला दाखवतो. चला. मित्रांनो आता उतरवलं सनीच्या मम्मी पप्पांना त्यांच्या म्हणजे सनीच्या मम्मीच्या घराजवळ. आम्ही जरा ते श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचं मंदिर आहे तिथं जाणार आहे. आणि बाजूला एक नदी आहे. तर काकाने सांगितलं की तिथं असं एवढं खोल आहे, ती नदीचा एक असा एक भाग आहे की तो एवढा खोल आहे की त्याचा जो एंड आहे, एक भाग नाही, मग ती पूर्ण नदी. पूर्ण नदी. हा बरोबर मधून. पण ते बोलले ते खड्डा टाईप काहीतरी आहे तिथे. त्याला कुंड बोलतात. हा तो कुंड एवढा खोल आहे की त्याचा अंत भेटलाच नाही. म्हणजे खूप आधी म्हणजे काकी जेव्हा लहान होते तेव्हा कोणतरी आलेले समुद्राची तळी खोल. मापणारी जे हा. माणसं असतात ते ते लोक. माणसं इथं आलेले की या नदी किती खोल आहे हे बघण्यासाठी. हा पण त्या लोकांना सुद्धा तो अंत लागलेला नाही, भेटला नाही. तो शेवट नाही भेटलाय. बापरे म्हणजे किती रिस्की आहे बघा. तर चला आता मी तुम्हाला दाखवत होते श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचं मंदिर. झाली आहे कमान, तिथं आहे मंदिर श्री क्षेत्र ज्ञान मंदिरच्या असं. वाव कमान किती सुंदर आहे. वाव खूप सुंदर. आणि पूर्ण पाणी बघा एकदम 24 तास वाहतं पाणी आहे. आणि हेच ते मी सांगत होतं, सनीने मला सांगितलं, सनीच्या मम्मी पप्पांनी, की असे इथं गोल गोल हे आहेत मोठे. तर याच्यामध्ये खोली मोजायला आलेले किती आहेत, पण कोणाला अजून काही अंत सापडलेला नाही आहे. केवढी रहस्यमय गोष्ट आहे बघा आपल्या महाराष्ट्रामध्ये, ते पण आपल्या पुण्यामध्ये. सुंदर. सर्वांनी दर्शन घ्या मित्रांनो. श्री संत ज्ञानेश्वर महाराज. तर या मंदिराचं वैशिष्ट्य काय आहे?
इथं रेड्याची माऊलीने दसरा केली दक्षिण वैली गोरमेरी तिथं माऊलींची दसऱ्याला काय ना अजून एक वैशिष्ट्य तुम्हाला सांगतो. इकडे बघा तुम्ही, मंदिराला नॉर्मली पायऱ्या तुम्हाला इकडनं भेटणार, पण ह्या 3 पायऱ्या तुम्हाला माहिती आहेत कशा आहेत? खालती जात आहेत पाण्याच्या. त्याला एक रिझन आहे. ह्या मंदिराच्या खालती अजून एक मंदिर आहे. हा, ते खूप पुरातन काळातलं मंदिर आहे. आणि त्याच्यानंतर आहे ना, असं म्हणलं जातं, गावकऱ्यांची मान्यता आहे की श्री विष्णू नारायणांनी मत्स्य जो अवतार घेतला होता, त्या मत्स्य अवतारामध्ये ती मूर्त आहे. ती मूर्त मत्स्य अवतारात आहे म्हणून ते मंदिर पूर्ण ह्या मंदिराच्या खालती पाण्यामध्ये. तर जेव्हा ही नदी सुकते, आजपर्यंत तर कधी सुकली नाही आहे, पण जेव्हा ही नदी कधी सुकते तेव्हा मग ते मंदिर उघडतच येतं. तर ह्या त्या पायऱ्या आहेत मग तिथे जाण्यासाठी. अजूनपर्यंत तरी नाही सुकले, कारण या नदीला कितीही कडक उन्हाळा असू, सगळीकडे म्हणजे बोलतात ना की कोरडं पडलेलं असेल, नद्या सुकल्या, इकडे हे झालं ते झालं, पण ह्या नदीला अजूनपर्यंत तसं झालेलं नाही आहे. ह्या नदी म्हणजे 12ही महिने पाणी चालू असतं आणि एवढा फ्लो असतो. आणि पावसाळ्यामध्ये तर त्या रोडपर्यंत पाणी येत असतं, एवढी फुल्ल भरलेली असते. ही झाडं दिसत आहेत तुम्हाला, ही झाडं तुम्हाला दिसणार पण नाही पावसाळ्यामध्ये, ही पूर्ण भरलेली असतात. आणि जागा बघा ना, काय तुमचं पण मन एवढं प्रसन्न होईल ना, किती सुंदर आहे. कधी एक्सपेक्ट पण केलं नव्हतं की एवढं सुंदर जागी मी आज येणार आहे. आणि सनीचं गाव एवढं सुंदर आहे, सनीने कधी सांगितलं पण नाही. खूप भारी आहे. तर बघून, माझा व्हिडिओ बघून कोणाला इच्छा झाली तर तुम्ही नक्की या. लोकेशन मी डिस्क्रिप्शनमध्ये नक्की देणार आहे. बघा कसा मस्त एकदम पाण्यातनं रस्ता क्रॉस करतायत, ते भारी वाटतंय यार. श्री मुक्ताबाई प्रसन्न मुंबईमध्ये लिफ्ट झालं. तुम्हाला माहिती आहे बाकडा का दिला इथं? मागे बघा काय दिलं, जास्त वेळ बसल्यास चटके बसू शकतात. आणि ते एक, आणि सनीने जे सांगितलेलं जे ओढ आहे ते बघा, हे म्हणजे जो खड्डा आहे मोठा, ज्याचा अंत अजून भेटला नाही, तो इथंच आहे. ह्याच्यापैकीच कुठला तरी एक आहे. हा असेल नाही तर तिथं असेल. हे आहे मित्रांनो बाकड्यावरून बसल्यावर व्ह्यू. आता ऊन आहे, पण 4 नंतर जे सुकून भेटत असेल ना इथे, ते खूप छान असेल. रात्रीच्या टायमाला आहे ना, इथे फक्त बसले ना तुम्ही तर मस्करी करत नाही. फक्त आणि फक्त थंडगार हवा आणि ह्या नदीची शांतता, पाण्याची फक्त आवाज, इतकं सुख भेटतं ना इथं बसल्यावर शांत. आता पण येतं आहे. उन्हामध्ये बसलं तरी पण आम्हाला एकदम शांती फील होते. तर विचार करा तुम्ही रात्रीचं किती शांत फील होते. फक्त नदीचा आवाज आणि थंडगार हवा. खरंच मस्त वाटतंय. सुख म्हणजे काय ते इथं येऊन बघायचं. रात्रीच्या टायमाला फक्त आणि फक्त याचा आवाज येतो. तर म्हणतात ना कुठल्या गावात गेलं फर्स्ट इम्प्रेशन काय असतं, म्हणजे गाव कसं आहे, खूप सुंदर आहे. तर ती शांतता, सगळं पूर्ण आजूबाजूचा परिसर बघाल ना तुम्ही, पूर्ण पठार आहे आणि मधून एक नदी गेली आहे आणि या साईडला लोक राहतात. इथं मंदिर आहे, खूप भारी.